मराठी सिनेसृष्टी समृद्ध करण्यासाठी अनेक कलाकारांनी बहुमूल्य योगदान दिलं आहे। आज आम्ही अशाच एका अभिनेत्रीची माहिती सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या अभिनयाने गेले अनेक वर्ष मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवली आहे। तब्बल 50 वर्ष त्या अविरत अभिनय क्षेत्रात वावरत होत्या। मात्र तरीही त्यांच्या आयुष्याच्या अखेरचे काही दिवस त्यांनी अत्यंत एकाकी व्यतीत केले। या महान अभिनेत्रीला आयुष्याच्या शेवटी आपल्या कुटुंबाची साथ मिळाली नाही। अखेरच्या दिवसात एकाकी जगत असताना एका महामारीने त्यांचा जीव घेतला। त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाने त्यांचे पार्थिव शरीरही नाकारले। ही दुर्भाग्य अभिनेत्री म्हणजे आशालता वाबगावकर। चला तर जाणून घेऊया या महान अभिनेत्रीची संपूर्ण जीवन कहाणी। आशालता वाबगावकर या मूळच्या गोव्याच्या। त्यांचा जन्म 2 जुलै 1941 रोजी गोव्यात झाला। पुढे त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईमधील गिरगावातील सेंट कोलंबो हायस्कूलमध्ये झाले। त्यांना लहानपणापासूनच अभिनय आणि गाण्याची फार आवड होती। यातूनच त्यांनी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले होते। शाळा आणि कॉलेजात असतानाही त्यांनी अनेक एकांकिका आणि नाटकं गाजवली होती। तेव्हाच्या 11वी मॅट्रिक नंतर त्यांनी काही काळ मंत्रालयात नोकरी केली। त्याचवेळी नोकरी सांभाळून त्यांनी नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातून मानसशास्त्रात MA पूर्ण केलं। मात्र उपजतच कलेची आवड असल्यामुळे अभिनय आणि गायन क्षेत्राकडे त्यांचा खूप ओढा होता। अनेक प्रयत्नांनंतर शेवटी त्यांना संधी मिळाली। दी गोवा हिंदू असोसिएशन या संस्थेने त्यांना एका नाटकात काम करायची संधी दिली। या संस्थेने संगीत संशय कल्लोळ या नाटकातील रेवतीच्या भूमिकेसाठी त्यांची निवड केली। नंतर त्यांनी मागे वळून बघितलं नाही। एकापाठोपाठ एक अनेक नाटकं त्यांनी गाजवली। शिवाय आकाशवाणी मुंबई केंद्रावर काही कोकणी गाणी गायली। याच दरम्यान त्यांनी कल्याणजी आनंदजी यांच्या वाद्यवृंदातून मुख्य गायिका म्हणून काम केलं। मुकेश, हेमंत कुमार यांसारख्या महान गायकांसोबत त्यांना गाणी गायची संधी मिळाली। पुढे मत्स्यगंधा या संगीत नाटकामुळे त्यांचं नाव सर्वत्र गाजले। यात त्यांनी गायलेली सुमधुर नाट्यपदे आजही लोकांच्या स्मरणात आहेत। त्यांना अनेक नामांकित नाट्य संस्थांमधून बोलावणी येऊ लागली। चंद्रलेखा, साहित्य संघ, माऊली प्रोडक्शन, कला मंदिर, INT अशा नामांकित संस्थांमध्ये त्यांनी काम केलं। या काळात त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि संपूर्ण वेळ अभिनयाला दिला। रायगडाला जेव्हा जाग येते, मदनाची मंजिरी, गारंबीचा बापू, गुड बाय डॉक्टर, तरुण तुर्क म्हातारे अर्क, स्वामी, तुझं आहे तुझपाशी, भावबंधन अशा तब्बल 50 नाटकात त्यांनी एकापेक्षा एक आव्हानात्मक भूमिका लिहिल्या साकारल्या। नाट्यसृष्टी गाजवल्यानंतर त्यांनी आपला मोहरा सिनेसृष्टीकडे वळवला। सावित्री, उंबरठा, पुढचं पाऊल, माहेरची साडी, नवरी मे नवऱ्याला, एकापेक्षा एक, आत्मविश्वास, गुपचूप गुपचूप हे त्यांचे सिनेमे विशेष गाजले। आशाताईंचा अभिनय बघून नामांकित चित्रपट दिग्दर्शक बासू चॅटर्जी प्रभावित झाले। त्यांनी अपने पराये या आपल्या हिंदी चित्रपटात आशाताईंना भूमिका दिली। अशा प्रकारे अपने पराये या सिनेमातून त्यांनी हिंदीत पदार्पण केलं। त्यानंतर त्यांनी हिंदीतही प्रचंड काम केले। अंकुश, अग्निसाक्षी, नमक हलाल, शराबी, कुली, निकाह, सदमा, चलते चलते, जंजीर, वो 7 दिन, घायल अशा सुमारे 50हून अधिक हिंदी चित्रपटात त्यांनी काम केलंय। अंकुश चित्रपटातील इतनी शक्ती हमें देना दाता हे आयकॉनिक गाणं त्यांच्यावर चित्रित झालं आहे। पुढे त्यांनी मालिका विश्वातही आपला ठसा उमटवला। महाश्वेता, जावई विकत घेणे, कुलवधू या त्यांच्या मालिका खूप गाजल्या। संगीत विषयावर आधारित गर्द सभोवती हे पुस्तकही त्यांनी लिहिलं आहे। उत्कृष्ट कलाकार म्हणून सिनेसृष्टी त्यांचा दबदबा होता। नव्या होतकरू कलाकारांनाही त्या कायम मार्गदर्शन करायच्या। त्यामुळे नव्या कलाकारांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते। नाटक, सिनेमे, मालिका अशा क्षेत्रात त्यांचा चौफेर वावर होता। अशातच मार्च 2020 साली कोरोनाची महामारी संपूर्ण जगात पसरली। लॉकडाऊन जाहीर केल्यापासून अनेक महिने सिनेमा मालिकांचं शूटिंग थांबलं होतं। कोरोनाची पहिली लाट ओसरल्यावर मालिकांचं शूटिंग पुन्हा सुरू झाले। यावेळी आशालता वाबगावकर साताऱ्याजवळ आई माझी काळूबाई या मालिकेचं चित्रीकरण करत होत्या। या मालिकेत त्या आपल्या आवडत्या अभिनेत्री अलका कुबल यांच्यासोबत काम करत होत्या। अलका कुबल यांना त्या आपल्या मुलगीच मानायच्या। दरम्यानच्या काळात त्यांचे आणि त्यांच्या घरातल्यांचे संबंध ताणले गेले होते। त्यामुळे त्यांनी अलका कुबल यांना बजावून सांगितलं होतं की माझे काही बरे वाईट झाल्यास तूच माझ्या चितेला अग्नी दे। दुर्दैवाने काही दिवसांमध्ये त्यांनी बोललेले घडून आले। जणू काही त्यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती। मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला। साताऱ्याच्या एका खासगी रुग्णालयात त्यांना अतिदक्षता विभागात भरती केले गेले। मात्र या 83 वर्षाच्या ज्येष्ठ अभिनेत्रीची कोरोना सोबतची झुंज कमी पडली। 22 सप्टेंबर 2020 साली त्यांचे निधन झाले। अलका कुबल यांनी औपचारिकता म्हणून त्यांच्या घरच्यांना कळवले।
मात्र त्यांचा मुलगा भाचाबाची यांनी आपण कोरोनामुळे येऊ शकत नाही तेव्हा तुम्हीच यांची काय ती व्यवस्था करा असे उत्तर दिले। नंतर त्यांच्या पार्थिवाला अलका कुबल आणि त्यांचे पती समीर यांनी अग्नी दिला। अशा प्रकारे मराठी चित्रपटसृष्टीतील एक तेजस्वी तारा निखळला। त्यांची कारकीर्द म्हणजे अभिनय आणि संगीत यांचा सुंदर मिलाफ होता। आपल्या कसदार अभिनयाने त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं होतं। आज त्या हयात नसल्या तरी अनेक भारदार भूमिका साकारून त्या मराठी प्रेक्षकांच्या मनात अजरामर झाल्या आहेत। तर ही होती दिग्गज अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची जीवन कहाणी। बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।